मूर्तिजापूर येथील बस स्थानक परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना 10 एप्रिल रोजी दुपारी घडली होती। या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार आतिश अवधूत वानखडे हे आपल्या आतेभावा यश इंगळे याच्यासह बस स्थानक परिसरात उभे असताना आरोपी स्वराज उर्फ बंटी सुधाकर तायडे यानं जुन्या वादातून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात आतिश वानखेडे यांच्या उजव्या छातीवर वार लागून ते जखमी झाले। जखमी अवस्थेत त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं। फिर्यादीच्या तक्रारीवरून आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड करतायत। अधिक तपास सुरू आहे। घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। बुलढाण्यात सध्या राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय। आमदार संजय गायकवाड यांनी आदिवासी मुलींच्या शोषणाचा गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। या आरोपांना ठाम नकार देत भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। गायकवाड यांच्यावर तब्बल 100 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याची घोषणा केली आहे। दरम्यान या वादाला अधिक तीव्र करत आमदार गायकवाड यांनीही पलटवार करत आपल्याकडे कागदोपत्री पुरावे असल्याचा दावा केलाय। त्यामुळे हा संघर्ष आता केवळ शब्दांपुरता मर्यादित न राहता कायदेशीर आणि राजकीय पातळीवर मोठा वाद ठरण्याची शक्यता आहे। मी जो काही आरोप केला होता, मी तो काही चुकीचा किंवा खोटा किंवा राजकीय द्वेषातून केलेला नव्हता। मी वास्तव बोललेलो होतो। आता तो शिंदे इतका हुशार आहे, आपल्यावर येणारा आरोप करता तो आदिवासी महिला कर्मचाऱ्यांची ढाल करायचा प्रयत्न करून राहिलेला आहे की आमच्या शाळेतल्या 30 कर्मचारी महिला पुरुष आमचे 300 मुलींचा अपमान केला। अरे त्यांच्या अपमानाचा प्रश्न नाही आहे। त्या राजे मंगल कार्यालयामध्ये ज्या मुली अतिशय 10-15 मुली त्या काही सज्ञान नव्हत्या, त्यांचं तुम्ही शोषण केलेलं आहे। ॲट्रॉसिटी कायदा तुमच्यावर दाखल व्हायला पाहिजे, पास्को तुमच्यावर दाखल व्हायला पाहिजे आणि याचे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, सगळे पुरावे आहेत आणि मी पुराव्यानिशी देईल। सगळ्यांना माहिती आहे याच्या आश्रमशाळेमध्ये काय काय चालायचं। काही एक मुलगा शाळेचा गेटमध्ये पडून गेला, त्यात तो आरोपी नव्हता, पण पोलिसांचा वेळ होऊन की त्यांनी त्याला आरोपी केला। आणि एका मुलीचा कंडोम फाटला होता, ती प्रेग्नेंट राहिली, या विजयाने तिचा हे केला, डिस्करेज केला, यानेच अल्पवयीन मुलीचा केला। आणि ज्यावेळेला एका समिती नेमल्या गेली, त्या समितीनं ज्यावेळेला तपासणी केली, त्यात 43 नंबरच्या पानावर काय म्हटलं होतं, मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले की संस्थाचालक शिक्षक संस्थेच्या इतर शाखेतील कर्मचारी यांचे अनैतिक संबंध आश्रमशाळेतील महिला शिक्षक कर्मचाऱ्यांसोबत आहे। हा अहवालाचं 27 नंबरचं पान विजयराजने गायब केलं पैसे देऊन। ठीक आहे, मी नाही बोलत, हा शासनाचा अहवाल आहे। त्याच्यामुळे मी जे काय आरोप केले, माझा एकही आरोप चुकीचा नाहीये। आणि राहिला माफी मागायचा विषय, त्या चोट्याची मी तर माफी कधीच नाही मागू शकत। राहिला सगळ्या आश्रमशाळेतल्या मुली आणि महिला, माझा त्यांच्यावर आक्षेप नाही, उलट त्या ज्या मुली बर्बाद केल्या त्यांना न्याय देण्याकरता माझं स्टेटमेंट आहे। मी कोणासाठी तर न्याय मागून राहिलो। शासनामध्ये राहायचं, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दबाव आणायचा, मंत्र्याकडून दबाव आणायचा आणि माझ्या हे विषय दाबायचा प्रयत्न करायचा माझं आव्हान आहे। माझ्याकडे इतके पुरावे की कोणी मंत्री, कोणी अधिकारी, स्थानिक लेवलचा कोणी पोलीस अधिकारी यांनी जर याला वाचवायचा प्रयत्न केला तर मी त्याला पण सोडणार नाही। हे प्रकरण गंभीर आहे। कोण आहे महामुनीबाई, परभणीची, संभाजीनगर राहते, तिला विजयराजचा 4था पोरगा आहे। जबाबदारी सांगतो मी, त्या बाईच्या माध्यमातून किती लोकांना घडवलं, पक्षाने पाठवलेले पैसे त्या बाईच्या घरी गायब झाले बुलढाण्याकडे येताना। कोण आहे मुरमुरे नावाची मुलगी, माझ्या नावाचा नगरपालिकेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीच्या 15 दिवसाआधी पोलीस स्टेशनला संभाजीनगर रिपोर्ट द्यायला लावला, खोटा रिपोर्ट द्यायला लावला। नंतर ज्यावेळेस ती पोरगी बदलली तर तिच्यावर ड्रग्ज, रिव्हॉल्वर आणि तिच्या गाडीमध्ये नकली नोटा ठेवून तिला 1.5 महिने जेलमध्ये ठेवलं। ती मुरमुरे नावाची पोरगी हर्सू जेलला होती। त्या मुलीजवळ पण तिने पण सगळे व्हिडिओ मला दिलेत। या महामुनीपतचे पण व्हिडिओ माझ्याकडे सगळे आहेत। कोण आहे गुजरातच्या राजूरच्या शेतावरच्या खाकरेची मूर्तीची पोरगी कोण आहे, कुठं आता शेगावला काय केलं तुम्ही इकडे, आता या बुलढाण्याच्या रस्त्याच्या हॉटेलवर काय केलं, हे सगळं आम्हाला माहित नाही। माझ्या ऑफिसमध्ये सगळे कॅमेरे आहेत। माझा बेडरूम माझ्या दुपारच्या आरामाकरता किंवा शुगर बिगर वाढली तेवढ्या करता असं ट्रीटमेंट घ्यायला करता असते। हे कार्यालय भरगतचं भरलेलं असतं महिलांनी मुलींनी सगळ्यांनी। असलं धंदीकडे होत नाही। येणाऱ्यापासून सगळ्यांची नोंदणी सगळं इथं दिसतं। तुम्ही बसले तरी आत काय चाललं याच्यावर सगळं दिसतं। त्याच्यामुळे ज्या माणसाने इतके धंदे केले त्याने मला शहाणपण शिकवण्याची आवश्यकता नाही, माझ्याकडे सगळ्या गोष्टीची प्रूफ आहे। राहिला विषय कार्यालयाचा, तर कार्यालयाचं हे जे मी केलं
जसे 100 स्मारक बांधून दिले, जसे 100 भवनं बांधून दिले, तसं मी शासनाच्या निधीतून हे बांधलेलं आहे. जसा त्याचा सगळे लोक उपयोग घेतात तसाही मी याचा उपयोग घेतो. आणि आता तर काय विषयच नाही. पूजाताई गायकवाड नगराध्यक्ष हे तिचंच कार्यालय आहे. त्याच्यामुळे कोण मला त्याच्यामध्ये काय हे करू शकतं? तुझं कार्यालय कशाच्या संस्थेवर आलं, तू कशाला वापरतो हे पण आम्हाला माहिती आहे. हे काही सांगायची गरज नाही तू कशा करता आलं काय करून आला म्हणून. त्याच्यामुळे माफी मागण्याचा तर प्रश्नच येत नाहीये. 100 कोटी टाक का 1000 कोटी टाक, संजय गायकवाडला काही फरक पडत नाही. आणि हे सिद्ध करून दाखवेल. सोमवारी मी एक पत्रकार परिषद घेतली होती, ज्यामध्ये आमदार गायकवाड यांनी बोलताना चिखलीमध्ये असं म्हटलं होतं की बुलढाण्यामध्ये मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना 150 कोटीची कामं दिली. असं खोटं आणि बेजबाबदारपणाचं वक्तव्य त्या ठिकाणी त्यांनी केलं. म्हणून त्यावर मी भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने पत्रकार परिषद घेऊन त्याला जाहीर आव्हान दिलं होतं की बुलढाण्यामध्ये कोणत्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कोणत्या गावामध्ये कोणत्या कामावर किती निधी दिला याची यादी जाहीर करावी. यावर पत्रकारांनी मला विचारलं होतं की एकनाथ शिंदेंना 17 कॉल्स आले, त्यांची चौकशी होईल का वगैरे, हा काही विषय असे विचारले. मी सांगितलं होतं की SITला ज्याची ज्याची चौकशी करावी वाटत असेल, SIT त्या प्रत्येकाची चौकशी करेल. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे विधानसभेत सांगितलं होतं की या प्रकरणामध्ये दुरान्वयही कोणाचा संबंध जर दूरपर्यंत दिसला तरी त्याला या प्रकरणात सोडला जाणार नाही. आणि त्या निमित्ताने मग अनेक प्रश्न उपप्रश्न जे झाले त्याला मी उत्तरं दिली होती. त्यावरती गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर आणि माझ्या आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थिनींच्या बाबतीमध्ये अतिशय बेताल बेजबाबदारपणाचे आणि लांछनास्पद असे आरोप त्यांनी केले, ज्यामध्ये माझ्यावर आरोप करत असताना माझ्या आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थिनी, आदिवासी महिला कर्मचारी, मागासवर्गीय महिला कर्मचारी, जवळपास 300 विद्यार्थिनी आणि 30 ते 35 महिला कर्मचारी यांचं चारित्र्य हनन होईल. त्यांच्याकडे समाज हा संशयाच्या दृष्टीने पाहिल. ज्यांना समाजामध्ये फिरताना कुठेतरी एक अपमानाची भावना मनामध्ये निर्माण होईल. ज्यांच्याकडे पाहताना उद्या लोक म्हणतील की विजयराज शिंदेच्या आश्रमशाळेतली हीच मुलगी आहे का बा, का ही मुलगी विजयराज शिंदेच्या आश्रमशाळेत होती का बा. उद्या त्या मुलींचं जे कौटुंबिक भविष्य आणि आयुष्य आहे त्यामध्ये सुद्धा संशयाचा डाग लागू शकतो, कुठेतरी त्यांच्या जीवनाला कलंक लागू शकतो. अशा प्रकारचं जे लांछनास्पद वक्तव्य आमदार गायकवाड यांनी जे केलं त्याबद्दल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आदिवासी मुलींचं चारित्र्य हनन करणारं वक्तव्य त्यांनी जे केलं त्याबद्दल अॅट्रॉसिटी खऱ्या अर्थानं त्यांच्यावर दाखल झाली पाहिजे. महिला कर्मचाऱ्यांमध्येही महिला कर्मचारी आणि मागासवर्गीय कर्मचारी आणि आदिवासी कर्मचारी आहेत, त्यांचाही अपमान या निमित्ताने जो केला गेला, त्यांच्याही चारित्र्यावर, त्यांच्या कर्तृत्वावर, कार्यावर जो डाग लावला गेला त्याबद्दलही त्याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे. म्हणून मी स्वतः आज जिल्हा पोलीस अधीक्षक व ठाणेदार यांना जाऊन रीतसर माझी तक्रार त्या ठिकाणी दाखल केली आहे. व त्याचबरोबर त्यांनी येत्या 15 दिवसामध्ये खऱ्या अर्थानं
या बेताल, बेजबाबदार आणि लांछनास्पद वक्तव्याची माफी मागितली पाहिजे. आदिवासी विद्यार्थिनींचा जो चारित्र्य हरणाचा प्रकार त्याच्या तोंडातून जो झाला, त्याच्या वक्तव्यातून झाला, त्याबद्दल आदिवासी विद्यार्थिनींची सुद्धा आणि मागासवर्गीय महिलांची सुद्धा तरी माफी मागितली पाहिजे. माझ्यावर सुद्धा जे बेजबाबदारपणाचे आरोप केले त्याची सुद्धा माफी मागितली पाहिजे. अन्यथा मी गायकवाडवर 100 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे, हे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. जामनेर तालुक्यातील वाकडी परिसरात रुग्णांना जीवनदान देणाऱ्या 102 रुग्णवाहिकेचा चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचा प्रकार समोर आलाय. उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाला घेऊन जात असताना नागरिकांना संशय आल्यानं रुग्णवाहिका थांबवण्यात आली. तपासणी दरम्यान चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं निदर्शनास आलं. या प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. घटनेची दखल आरोग्य प्रशासनानं घेतले. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागले. जर का रस्त्यात झालं त्याची जबाबदारी कोण घेईल? तू ऑन ड्युटी दारू कसा पितो? नाही बंद काय करायला लावतोय तू? बंद काय करायला लावतोय मला? मग कॅमेरा बंद आहे, पण तू ऑन ड्युटी दारू पिऊन येतो की नाही? माझा नंबर कशाला देऊ मी तुला? मला एक गोष्ट सांग, तुझी गाडी मी आजवळ फुटेज आहे. तुझी गाडी 5 रोडनं लागते, तू दिल्ली दरबारमध्ये घुसतो, बोदवड रोडनं कधी गाडी लागते तुझी? याचा अर्थ काय झाला? ऑन ड्युटी आहे सरकारी गाडी, तू बिअर बारतो, दारूच्या अड्ड्यात तुझी गाडी लागते कशी? कुठे? 5 रोडने, बोदवड रोडने, चौफुलीचो गाड्या कशा काय लागतात तुझ्या? आणि तू ऑन ड्युटी आता सुद्धा दारू पेले. अरे मी घेतली होती थोडीशी कशी काय घेतली होती? तू जबाबदारीचं काम करतो ना, पेशंट अन्याय करतो ना तू. त्यामुळे किती लोकांचा गलती म्हणजे तू एक दिवसाचा नाही ना. तू नेहमी ऑन ड्युटी दारू पिऊच शकत नाही. ड्रायव्हर आहे तू, त्या भरोश्यावर पेशंट राहतात, त्याचे नातेवाईक राहतात. याची सगळी जबाबदारी कोण घेईन? शासन घेणार आहे का त्यासाठी? मग म्हणजे लोकांचा जीव तू धोक्यात घेऊन फिरतोय ना. या विषयावर त्यावर कारवाई का होऊ नये? त्या जो शासनाचा कर्मचारी तू, त्या जो ID कार्ड नाही आहे, नाही त्या जो शासनाचा ID कार्ड नाही आहे, तू खरंच या गाडीचा ड्रायव्हर आहे का? तू मला एक सांग, तू शासनाचा ड्रायव्हर आहे का? या गाडीवर शासकीय ड्रायव्हर आहे का? कॉन्ट्रॅक्टवर त्या जो ID कार्ड का बरं नाही आहे? कुठल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तू? कोण आहे ते इंचार्ज? कोण आहे? कशाला करता म्हणजे? तुम्ही नंबर तर द्या मला तुमचा. मला एक गोष्ट सांग, तू या भरोश्यावर जर का तुमचा नंबर द्या, मी काय म्हणतो माझा नंबर कशासाठी देऊ? आपण बोलू ना. बोलून काय फायदा आहे? तू ऑन ड्युटी दारू पिऊन गाडी चालवतोय, एवढी शासनाची मालमत्ता तू नुकसानात टाकतोय. तू गाडी नंबर द्या. तू एक काम कर, गाडी सिव्हिल हॉस्पिटलला घे. गाडी सिव्हिल हॉस्पिटलला घे. गाडी फ्री घ्या. सरकारी पटन पेशंट किती पैसे घेतले? पटन पेशंट किती पैसे घेतले? आता तुला डिलिव्हरीचं पेशंट आलं 3 दिवसावर 1 रुपया बी नाही त्याच्या फोन पेले आणि मी कोण अजून घेत नाही. विचारा डिलिव्हरी यांच्या घरच्या 3-4 डिलिव्हरी आणली, पण दारू किती गेले आता लायन्स क्लब ऑफ महाड, लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बिरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले भव्य मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर नुकतंच उत्साहात पार पडलंय. या शिबिराचा परिसरातील शेकडो गरजू रुग्णांनी लाभ घेतलाय. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचं गौरवोद्गार मान्यवरांनी काढले. शिबिरामध्ये सकाळपासून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे रुग्णांची अत्याधुनिक यंत्रणांद्वारे तपासणी करण्यात आली. तपासणीअंती ज्या रुग्णांना अल्पदृष्टीचा त्रास होता त्यांना मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलं. ज्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा रुग्णांची निवड करण्यात आली आणि त्यांना पुढील उपचारासाठी पनवेल इथल्या संस्थेच्या वतीनं विनामूल्य देण्यात येणार आहे. शिबिराच्या यशस्वीतेबद्दल सर्व स्तरातून कौतुक केलं जाते. लायन्स क्लब ऑफ महाड आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल आणि बिरवाडी PS या माध्यमातून हा जो लोकांसाठी स्तुत्य कार्यक्रम ठेवलेला आहे
आज आपण विचार केला तर ह्या विभागातली नवीन नवीन तालुक्यातून कोल्हापूरहून लोक आलेले आहेत, ज्यांच्याकडे चष्मा घेण्याची पण ऐपत नाही. अशा लोकांना जर का नेत्र चिकित्सा सगळं जर होणार असेल तर यापेक्षा वेगळं काय. ही सगळी मंडळी आमचे काका आहेत, आमची सगळी जैन मंडळी आहे. आज आमच्या जैन मंडळींनी तर त्यांना चष्मे मोफत देणार आहेत. इथलं सगळा इलाज मोफत होणार आहे. ज्यांचं ऑपरेशन आहे त्यांना पनवेलला जाऊन इथून त्यांना पनवेलला नेणार, तिथून इथे आणून परत सोडणार, त्यांना जायचा यायचा जेवणाचा खर्च सगळा फुकट करणार. अशी दानशूर मंडळी ह्या आमच्या तालुक्यामध्ये आहेत. याच्यासारखे आम्ही भाग्यवान नाही. आज तुम्हाला सांगतो, यांनी जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे, हा कार्यक्रम मला असं वाटतंय पुरता ह्या विभागापुरता नसून अख्ख्या तालुक्यात कार्यक्रम होणार आहे. आणि सर्वात जर महत्त्वाचं असेल, दृष्टी येण्याचं काम ही सगळी मंडळी करते. यांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. मी सगळ्यांना माझ्याकडनं पंचायत समितीकडनं धन्यवाद देतो आणि ह्यांचं कार्य असंच निरंतर चालत राहू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. गेली 20-22 वर्ष आम्ही हा मोफत नेत्र चिकित्सा आणि मोतीबिंदूचा कार्यक्रम लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स क्लब महाड यांच्यातर्फे करतो. लायन्स क्लबचं हे 51वं वर्ष आहे आणि यावर्षी सातत्याने दर महिन्याला 2 असे कॅम्प घेतो. पण महाड शहरात अनेक सुविधा उपलब्ध असल्यामुळे गावोगावी जाऊन आमचा लायन्स क्लबतर्फे आम्ही हे मोफत नेत्र तपासणी करतो आणि जे लोक मोतीबिंदू तयार आहेत त्यांचं आम्ही लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट हल्दीपूरकर डॉक्टर यांच्याकडे स्वतः देऊन ऑपरेशन करून घरी आणून सोडतो. आणि या कामात संपूर्ण लायन्स क्लब आणि आज आम्हाला लाभलेले पंचायत समितीचे आमचे जे उपसभापती सुरेश मुरडे आणि सर्व नवनिर्वाचित सदस्य हे लाभलेले आहेत. त्यांच्यामुळे आमचं हे कार्य खेडोपाड्यापर्यंत पोहोचेल आणि तिथपर्यंत ज्यांना मदत हवी असेल या दृष्टीने ती आम्ही आमच्या लायन्स क्लबकडे देऊ अशी ग्वाही देते. आणि ताम्हणी मार्गावर धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे कारमधील प्रवासी वेळीच बाहेर पडल्यानं मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीनं मदत कार्य सुरू केलं. अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. नदीत पोहायला जाणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना पोलादपूर तालुक्यात घडली. सावित्री नदीच्या पात्रात रानबाजिरे येथील गणेश एकनाथ पारकर यांचा बुडून मृत्यू झालाय. या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते. रानबाजिरे हद्दीतील सोनारवाडी येथील रहिवासी असलेले गणेश पारकर हे 6 एप्रिल रोजी सावित्री नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं ते खोल पाण्यात वाहत गेले. श्वास गुदमरल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. ग्रामीण रुग्णालय पोलादपूर इथं शवविच्छेदन करण्यात आलं असून बुडून श्वास गुदमरल्यानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. पोलादपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. महाड तालुक्यातील किये ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत वैशाली सुनील मालुसरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सध्या एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. माजी सरपंच नंदा गोगावले यांच्या राजीनाम्यानंतर ही पोटनिवडणूक लागली आहे. वैशाली मालुसरे यांच्या उमेदवारीला स्थानिक स्तरावर पाठिंबा मिळतोय. गोगावले कुटुंबीयही त्यांच्या पाठीशी उभं असल्याचं दिसतंय. यामुळे किये ग्रामपंचायतीला लवकरच नवं नेतृत्व मिळण्याची शक्यता निर्माण झाली. किल्ले रायगड इथं एनडीआरएफच्या माध्यमातून रोपवे रेस्क्यू ऑपरेशनची मॉक ड्रिल यशस्वीरित्या पार पडले. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आणि समन्वयित प्रतिसाद देण्याचा सराव या उपक्रमातून करण्यात आलाय. रोपवेवरील अपघात गृहीत धरून जवानांनी अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्यानं अडकलेल्या प्रवाशांची सुरक्षित सुटका कशी करावी याचं प्रात्यक्षिक सादर केलं. या सरावात वायुसेना, भारतीय सेना, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाचा सक्रिय सहभाग होता. सर्व यंत्रणांनी समन्वय साधत ही कारवाई प्रभावीपणे पूर्ण केली. अशा मॉकड्रिलमुळे आपत्तीच्या वेळी प्रतिसाद अधिक वेगवान आणि सक्षम होण्यास मदत होणार आहे. ठेकेदार कंपनीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून श्रीवर्धन नगरपालिकेतील कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. कंपनीकडून दिला जाणारा तुटपुंजा पगार देखील वेळेवर मिळत नाही. 4-4 महिने पगार होत नसल्यानं कुटुंब चालवायचं कसं असा प्रश्न या कामगारांपुढे उभा आहे.
आरोग्य विमा दिला जात नाही, साधं हँड ग्लोव्ज देखील दिले जात नाहीत, आजारी पडलं तर कंपनी आरोग्य सेवाही देत नाहीत. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिलाय. म्हटल्यानंतर वेळच्या वेळी पगार नाही होत, काही बेसिक अडचणी आहेत, पगार नाही होत त्यामुळे बाकीच्या तांत्रिक कुठं हप्त्यावर जातो तो भरू शकत नाही. कुणी जरी विचारलं की काय पगार नाही झाला तर त्या गोष्टीला काही उत्तर देऊ शकत नाही. मेन म्हणजे पेमेंट स्लिप नाही. म्हणजे उद्या जर कुठला लोन काढायचा झाला तर समोरचा पहिले तुम्हाला पगार किती आहे तो पहिला प्रश्न तो करतो, त्यामुळे तो लोनचा नाहीच करू शकत. त्यानंतर मेडिकल क्लेमला उद्या कुठली दुखापत झाली तर आम्ही कुठल्या जरी गेलो हॉस्पिटलला तरी आमचा काही उपचार होऊ शकत नाही, आमच्याच खिशातनं भरायला लागतात पैसे. आणि दुसरी गोष्ट, हे कुठल्या जरी गोष्टी आम्ही काही विचारलं तर सर्व उत्तर देत नाही. म्हणा गेलो तर आज पगार राहील, उद्या पगार येईल, उद्या दुसरी गोष्ट असा विचारला तर म्हणतात मला करतात की नाही तुम्हाला पगाराची काय गरज आहे, पैशांची काय गरज आहे. हा प्रश्न आज 10,000मध्ये जर हा सर्वसामान्य माणूस काय करू शकतो. आमच्या पण काही मजबुरी अशा आहेत की आम्ही ह्याच्याशिवाय दुसरा काम करू शकतो, आम्हाला एवढाच मोबदला मिळतो, त्यातनं आमचा प्रपंच आम्ही साकार करतो आहे. पण तो जर वेळच्या वेळी जर पेमेंट भेटणार नसेल सर तर काय करता आम्ही, आणि कुठं काय करायचं, कोणाकोणाकडे लक्ष द्यायचं आणि कुठल्या प्रसंगाला आम्ही तोंड द्यायचं. मंत्री नितेश राणे यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट करत कायदा आणि सुव्यवस्था मजबूत ठेवण्यावर भर दिलाय. राज्यात कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. राज्याच्या सुरक्षेसंदर्भातील मुद्द्यांवर ठाम भूमिका घेत संबंधित यंत्रणांनी सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलंय. दरम्यान राजकीय घडामोडींवर भाष्य करताना लोकशाही प्रक्रियेत जनतेचा विश्वास टिकवणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलंय. घटना ताजी आहे, काय पाहता याच्याकडे? एक लक्षात घ्या, सरकार हिंदुत्वादी विचाराचं असलं तरी काही घटना या सरकारमध्ये बसलेले जे काही मोजके अधिकारी आहेत, जे आमची सरकारचीच बदनामी करतायत, पोलीस खात्याची बदनामी करतायत, जिहाद्यांना मदत करतायत, त्यांना संध्याकाळची बिर्याणी जरा जास्तच आवडते हां, त्याच्यामुळे गोपीचंद पडळकर जी असतील, जगताप असतील आणि बाकी आमचे हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आमच्या हिंदुत्वाची सरकारला बदनाम करणारे हे जे काही सडके आंबे आहेत, हे जे काही जिहादी त्यांना मदत करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध आवाज उचलत आहेत. मला आज पोलिसांनी थांबवलं असलं तरी जिहादच्या विरोधात आम्ही कुठेही आमची लढाई कमी करणार नाही, धार कमी करणार नाही. जेवढे आम्ही आमचा महाराष्ट्र हा जिहाद देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात जिहाद मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. नेत्रताई पवारांच्या विरोधामध्ये काँग्रेसनं उमेदवार दिला आहे, तर निवडणुकीत अजितदादांच्या नंतर काँग्रेसची कृती कशी वाटते? निश्चितपणे निंदनीय आहे. अजितदादांनी काय काँग्रेसच्या बरोबर सरकारमध्ये नव्हते, काँग्रेसच्या बरोबर त्यांनी महाराष्ट्रामध्ये ताकद वाढवली नाही. शेवटी ह्यालाच काँग्रेस म्हणतात. त्याच्यासाठी तर त्याची अधोगती झालेली नाही, ह्याला कारणं आहेत. या कारणामध्ये ज्या अजितदादांच्या बाबतीमध्ये प्रत्येक आज महाराष्ट्राच्या नागरिकात भावनिक आहे, त्या अजितदादांची एक निवडणूक तुम्ही बिनविरोध करून देऊ शकत नाहीत. महाराष्ट्राची जनता यांना कधी माफ करणार नाही. तर महाराष्ट्रात एफआयआर दाखल होत नाही, काय सांगाल त्याच्याबद्दल? बाहेर कर्नाटकात बघा, तिरोडा इथं राणी अवंतीबाई नगर परिषद शाळेचं गेट कोसळून झालेल्या दुर्घटनेत इयत्ता 5वीतील 11 वर्षीय विद्यार्थिनी रुपाली मनीष चापले हिचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे आणि हळहळ व्यक्त केली जाते. घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप असून शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ग्रामस्थांकडून संबंधित शाळेची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांच्या संगोपनासाठी राबवण्यात येणारा बाल कवच उपक्रम आशेचा किरण ठरतोय. या उपक्रमाअंतर्गत नवजात शिशूंना मायेची ऊब देणाऱ्या किटचं वितरण करण्यात आलंय. संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या हस्ते या किटचं वाटप करण्यात आलंय. कर्तव्य फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ नंदनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येतोय. या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा रुग्णालयात प्रसूती झालेल्या प्रत्येक महिलेला डिस्चार्जच्या दिवशी हे किट पूर्णपणे विनामूल्य दिलं जातं. या किटमध्ये बाळासाठी आवश्यक असलेल्या गादी, मच्छरदाणी, ड्रेस आणि ब्लँकेट यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
त्यामुळे नवजात बालकांच्या आरोग्यदायी संगोपनाला मोठा हातभार लागतोय. बाल कवच या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळतोय. नवजात बालकांच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.